मित्रांनो, तुम्ही प्रत्येक महिन्याला कष्ट करून घाम गाळून कमवलेला पगार महिन्याच्या अखेरीस हातात येतो आणि बघता बघता 15 दिवसात तो संपलेला सुद्धा असतो. काय बरोबर ना? फक्त तुमचीच नाही तर अनेक लोकांची हीच तक्रार आहे. बहुतेक लोक ह्याला महागाई किंवा कमी पगार असं नाव देतात. तुमचे पैसे लवकर संपतात, हातात पैसा उरत नाही आणि तुम्ही गरीब राहण्याचं कारण तुमचा पगार नाही तर तुमच्या खर्चाचा गोंधळ आहे. तुमची समस्या कमी पगार नसून प्लॅनिंगचा, नियोजनाचा अभाव आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पगार वाढल्यावर तुमची परिस्थिती सुधारेल तर हा तुमचा गैरसमज आहे. पगार 50,000 असो किंवा 5 लाख, जर तुम्हाला 50-30-20 चा हा गोल्डन नियम माहित नसेल तर तुमचा खिसा नेहमी रिकामाच राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा ब्रह्मास्त्र नियम पाहणार आहोत जो तुमच्या पैशाला शिस्त लावेल आणि तुम्ही श्रीमंतीकडे वाटचाल कराल. हा फक्त पुस्तकी नियम नाही तर तो एक आर्थिक मंत्र आहे. हार्वर्डच्या प्रोफेसर एलिझाबेथ वॉरन यांनी त्यांच्या ऑल युअर वर्थ पुस्तकात हा 50-30-20 चा नियम पहिल्यांदा मांडला. इतकंच काय, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मुलगी मालिया जेव्हा तिचं स्वतंत्र करिअर सुरू करत होती तेव्हा तिलाही आर्थिक शिस्त लावण्यासाठी हा सल्ला दिला गेला होता. विचार करा, जर जगातल्या सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली कुटुंबातील मुलांनाही पैसा टिकवण्यासाठी या नियमाची गरज लागते तर आपल्यासाठी हा नियम किती महत्त्वाचा असेल. पैसा कमवणं हे नशिबावर असू शकतं, पण पैसा टिकवणं हे पूर्णपणे शिस्तीवर अवलंबून आहे. पुढची फक्त काही मिनिटे मला द्या आणि मी तुम्हाला खात्री देतो या व्हिडिओच्या शेवटी तुमच्याकडे एक असा खात्रीशीर प्लॅन असेल की आजपासून तुम्हाला पैशांची चिंता आयुष्यभर करावी लागणार नाही. 50-30-20 म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, हा नियम समजून घेणं अत्यंत सोपं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नियम तुमच्या एकूण पगारावर नाही तर इन हँड सॅलरीवर म्हणजेच तुमच्या हातात किती पगार येतो यावर अवलंबून आहे. या नियमाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे अत्यावश्यक गरजा, ज्याला इंग्लिशमध्ये नीड्स म्हणतात. मित्रांनो, तुमच्या पगाराचा अर्धा हिस्सा म्हणजेच बरोबर 50% हा तुमच्या गरजांवर खर्च झाला पाहिजे. आता इथे नीट लक्ष द्या. गरज म्हणजे अशी गोष्ट जिच्याशिवाय तुमचं पानही हलणार नाही. जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमचं रोजचं आयुष्य कठीण होऊ शकतं आणि ह्या खर्चात तुम्ही अजिबात तडजोड करू शकत नाही. आता यात नेमकं येतं काय तर घर भाडे किंवा मासिक हप्ता जो काही तुमचा असेल, किराणा, वीज, पाणी बिल, औषधं, मुलांची फी आणि कामावर येण्या जाण्याचा खर्च. थोडक्यात तुमच्या रोजच्या आयुष्यासाठी जो खर्च गरजेचा आहे तो या 50% बसला पाहिजे. जर तुमच्या गरजांवर पगाराच्या 50% पेक्षा जास्त खर्च होत असेल तर तुम्ही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहात. कारण अशा परिस्थितीत आयुष्यात अचानक उद्भवणाऱ्या समस्यांसाठी काही शिल्लक राहत नाही. यावर उपाय काय? जर हा खर्च 50%च्या वर असेल तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलावी लागेल. मग त्यासाठी मोठं घर सोडून छोट्या घरात जाणं असो किंवा महागडी गाडी विकून पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास करणं असो, ही कडू गोळी तुम्हाला आजच घ्यावी लागेल, नाहीतर भविष्य काळात तुमची स्थिती बिकट होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, मग आयुष्य फक्त गरजांसाठीच आहे का? आमचं फिरणं, शॉपिंग, एन्जॉयमेंट आणि आवडीनिवडींचं काय? काळजी करू नका, त्यासाठी आहे ह्या नियमाचा दुसरा भाग. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी, तुमच्या इच्छा आकांक्षा, यामध्ये तुमच्या पगाराचा 30% हिस्सा तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करू शकता ज्या तुम्हाला जगायला आवश्यक नाही पण त्या तुम्हाला आनंद देतात. म्हणजेच ह्या गोष्टींशिवाय तुम्ही जगू शकता पण त्या असल्या की तुम्हाला सुखसोयी, आनंद मिळतो. ह्यात नेमकं काय येतं तर तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत सर्व गोष्टी, जसे की बाहेर खाणे-पिणे, मनोरंजन, शॉपिंग, छंद, प्रवास इत्यादी. लक्षात ठेवा, हा 30% भागच ठरवेल की तुम्ही श्रीमंत होणार की कर्जबाजारी. आनंदासाठी हा खर्च आवश्यक आहे पण तो 30%च्या वर गेला नाही पाहिजे याची अट्टहासाने तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा, ही माझी गरज आहे की फक्त इच्छा? हा एकच प्रश्न तुमचे हजारो रुपये वाचू शकतो. आता येतो या संपूर्ण खेळाचा सर्वात महत्त्वाचा नियम, बचत आणि गुंतवणूक. ह्या भागात तुम्हाला तुमच्या पगाराचा 20% हिस्सा बाजूला काढायचा आहे. बहुतेक लोक सर्वात मोठी चूक हीच करतात की ते आधी खर्च करतात आणि जो पैसा उरतो
त्याची बचत करतात. पण श्रीमंत होण्याचा नियम उलटा आहे. 50-30-20 हा नियम सांगतो की पगार हातात येताच सर्वात आधी 20% रक्कम बाजूला काढा. ह्यालाच अर्थशास्त्रात पे युअरसेल्फ फर्स्ट म्हणतात. आता या 20% मध्ये काय काय असायला हवं, तर आपत्कालीन निधी म्हणजे एमर्जन्सी फंड, गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट, भविष्याची सोय. जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी हा हिस्सा वापरू शकता. 50-30-20 ह्या नियमाला तुमच्या पगारावर कसे लागू कराल, एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचा दर महिन्याचा हातात येणारा पगार आहे 30,000 रुपये. याचा अर्थ तुमच्या पगारातून पहिल्या तारखेलाच 6,000 हे बचतीसाठी बाजूला केले गेले पाहिजे आणि बाकी 50% पगार म्हणजे 15,000वर तुमचे घर चालले पाहिजे. ह्यामध्ये तुमच्या गरजा आल्या. आता तुम्ही म्हणाल 15,000त घर चालणे कसे शक्य आहे? जर तुम्ही ठरवलं तर नक्की चालते. ह्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता येतो तुमच्या पगाराचा 30% हिस्सा, जो येतो 9,000 रुपये, जो तुम्ही तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करू शकता. आता तुम्ही म्हणाल हा नियम तर खूप सोपा आहे, मग सगळे लोक याचा वापर का करत नाही? कारण इथे पैशांचा नाही तर मानसिकतेचा नियम लागू होतो. जेव्हा तुम्ही 50-30-20 ह्या नियमाचं पालन करता तेव्हा पैशांवर तुमचं नियंत्रण येतं. हे समाधान महागाई किंवा कमी पगाराच्या चिंतेपेक्षा खूप मोठे असते. लक्षात घ्या, बचत म्हणजे आयुष्याशी तडजोड नाही. उलट यातील 30% हिस्सा तुमच्या आनंदासाठीच आहे, ज्यामुळे तुम्ही भविष्याची तयारी करताना आजचा आनंदही उपभोगू शकता. 2026 साठी एकच ध्येय ठेवा, जसा पगार वाढेल तशी बचत वाढवा, खर्च नाही. ज्या दिवशी तुमची बचत 50%च्या वर पोहोचेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक स्वतंत्र व्हाल. तर हा होता 50-30-20 चा जादुई फॉर्म्युला. हा व्हिडिओ फक्त बघू नका, तर आजच वही पेन घ्या आणि तुमचं गणित तपासा. तुम्ही कुठे चुकताय, 50% गरजांमध्ये की 30% इच्छांमध्ये? ह्यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंटमध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.